फलटण विधानसभा मतदारसंघात पिंपोडेच्या परिसरामध्ये आलो होतो. तिथे मी एक शेतकरी मेळावा घेतला. साधारण गेले 100 दिवसामध्ये आम्ही काय कामे केली आणि काय आम्ही पुढे करू पाहतो. पाण्याचे प्रश्न असतील, इतर काही महत्वाचे प्रश्न असतील, त्याबद्दल राज्याची काय भूमिका आहे ते सगळं मी इथल्या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं सांगण्याचं काम केलं. तिथून नंतर आता रवींद्र बेडके साहेबांचा 81वा त्या ठिकाणी आपण गौरव समारंभ केलेला होता. त्या कार्यक्रमात मी तुमच्या समोरच उपस्थित आहे आणि इथून मी पुढे उदय उडाळकर यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. तिथं मोठा मेळावा आहे. अशा पद्धतीच्या या दिवसभराच्या कार्यक्रमाच्या करता मी आपले मकरंदाबादने सांगितलेलं होतं की तुम्ही दिवसभरात कार्यक्रम ठरवा. बँकेनी पण बँक आज देशामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या मध्ये एक अग्रगण्य बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परंपरा ही आपल्या खासदार नितीन पाटलांनी पण त्या ठिकाणी चालू ठेवलेली आहे. त्या गोष्टीचं मनापासूनच आणि त्यांच्या बोर्डाने त्या गोष्टीचं मनापासूनचं समाधान महादेव देसाई व्हाईस चेअरमन असतील, बाकीचं सगळं त्यांचं बोर्ड असेल, अनेक दिग्गज जात आहे, सगळे मिळून चालवतात. त्याही गोष्टीचा एक समाधान व्यक्त केलेलं आहे. त्यांचे काही 3-4 प्रश्न होते. हे आता आज सुट्टी आहे, काल सुट्टी होती, उद्या सुट्टी आहे, पण मंगळवार बुधवार मी मुंबईत आहे. त्यावेळेस मुंबईत गेल्यावर सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि मंत्री महोदयांशी बोलून त्याच्यातनं तो मार्ग काढील आणि ते प्रश्न तसा असतो. आज दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या दृष्टीनं काही चर्चा झाल्या. काही दोघांनी या प्रस्तावाला काही अटी शर्तींवर कबुली असल्याचं जाहीर करण्यात मला एक कळत नाही पत्रकार मित्रांनो, ते एका कुटुंबातले आहेत, एका परिवारातले आहेत. त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यात आपण नाक खुपसायचं काय कारण? पण यातून मुंबईतलं राजकारण बदलण्याची शक्यता. मला काय अडचण काय, यातून मला काय त्रास होणार आहे? महाविकास आघाडीला त्रास होऊ शकणार नाही. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, प्रत्येकाला वेगवेगळ्या निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आता हा अधिकार असताना पुढे मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात. त्याच्यावर त्यांनी त्यांच्या 2 पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. आणि काही वर्गाला जे शिवसेना आणि मनसे दोघांनाही त्या दोन्ही पक्षात ज्यांना आपलेसे वाटतात त्याच्यातला जो घटक आहे त्या लोकांना वाटतं की या दोघांनी एकत्र यावं, परंतु आपण त्यांनी एकत्र यावं का न यावं हे आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी काही सांगण्याचं काही कारण नाही. माझं त्याबद्दल एवढंच आहे, प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल त्यांनी तो निर्णय घ्यावा. आता जिल्हा बँकेची भरती 4 महिने झालं थांबलेली. जिल्हा बँकेची, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची भरती आहे. 4 महिने झाले परीक्षा होऊन सुद्धा. जरा तुम्ही त्याला मार्गदर्शन करा. नाही, मार्गदर्शन नाही, त्यामध्ये सहकार विभागाला त्यांनी बोललं पाहिजे. कारण सहकार विभागाने काही एजन्सी ठरवलेली आहे की तुम्ही कुठल्या एजन्सीकडनं परीक्षा घ्यावी. अशा पद्धतीनं त्यांचं मला वाटतं MKCL आहे, त्याच्यामध्ये नंतर राष्ट्रीयकृत बँकांची परीक्षा घेणारी जी इन्स्टिट्यूट आहे मला वाटतं तिचं एक नाव आहे. असं काहींचं नाव त्याच्यामध्ये आहे. कारण एक आपण बघतो कुठल्याही बँकिंग क्षेत्रामध्ये नोकर भरती होत असताना बऱ्याचदा आरोप प्रत्यारोप वशिलेबाजी अमुक तमुक असं ते घडतं. वास्तविकता अनेक राजकीय पक्षाचं काम करणारे पण बँकेमध्ये बँकेचं हित लक्षामध्ये घेणारे असे मान्यवर आहेत. ते काही जण महत्वाच्या पदांवर पण आहेत, काही मंत्री पण आहेत, काही खासदार पण आहेत, काही आमदार पण आहेत. त्याच्यावर त्यांना जर कुठं अडचण असेल तर मदत करायला काय मला माहित नाही, मी माहिती घेतो. त्यावेळेस त्यांनी मला काल फोन करून सांगितलं त्यांच्या पत्नींची तब्येत
ही नरम आहे, त्याकरता त्यांना दवाखान्यात त्यांना न्यायचं होतं. त्याच्यामुळं मी आजच्या कार्यक्रमाला येणार नाही असं त्यांनी मला कालच कळवलं. संयोजकांनी स्टेजवर बॅनरवर सुद्धा फोटो टाकलेले नव्हते आज त्यांचे. मी असं हे कुणाचे फोटो काय फोटो, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतो. पत्रकार मित्रांनो, मी आत्ता एवढा वेळ भाषण केलं, इतकं समजून सांगितलं, तुम्ही कुठं तरी अरे तुमच्याच पक्षातले नाही, माझ्या पक्षाची काळजी तुम्ही करू नका. मी खंबीर आहे, मी मजबूत आहे. तुम्ही अजिबात तुम्ही तुमच्या पत्रकारितेची काळजी घ्या. आणि जे जुने पत्रकार, आता रवींद्रजींचा गौरव करत असताना मी काही गोष्टी सांगितल्या, अशा वडीलधाऱ्यांचा आदर्श त्या ठिकाणी घ्या. सगळ्यांचं म्हणणे तुमची राष्ट्रवादी वाढली पाहिजे. ते आम्ही वाढू. हो का? जनतेचा पाठिंबा असेल तर निश्चितपणे आमची राष्ट्रवादी वाढेल. लोकसभेला आम्ही एका खासदारावर थांबलो होतो, त्याच्यानंतर विधानसभेला आम्ही 41 पर्यंत पोहोचलो. आम्ही संख्येने पण कमी जागा लढवलेल्या होत्या. आम्ही पुढं आता जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका सगळ्यांनी डोळे लावून बसलेत की लवकरात लवकर लागाव्यात. पण सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर मिळावा. आणि गेले 3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रतिनिधित्व करण्यापासून कार्यकर्ता वंचित राहिलेला आहे. त्या कार्यकर्त्यालाही वाटतं की मला कुठंतरी संधी मिळाली पाहिजे. त्याच्या मनामध्ये काही करून दाखवण्याची जिद्द आहे, त्याचं काही स्वप्न आहे, त्याला काही व्हिजन आहे. त्यावेळेस खासदार आमदार 543च देशात खासदार होतात आणि 288 आमदार आणि त्याच्या 1/3 असे साधारण मला वाटतं 70 का 78 आपले राज्य विधान परिषदेचे सदस्य होतात. याच्यापुरतंच ते राहतं. त्याच्यामुळे ह्या निवडणुका झाल्या तर अनेकांना नगरसेवक, नगरसेविका, झेडपी सदस्य, तालुका पंचायत सदस्य या पदांच्यावर काम करता येऊ शकतं. जसे तू इकडे हे कर, तालुका पंचायतीचा कुठं काय प्रश्न आहे, नगरपालिकेमध्ये एकट्या सीओनी निर्णय घेण्यापेक्षा कधी 28ची बॉडी असते, 32ची असते, 40ची असते, तिथं मग ती लोक आपापल्या वॉर्डातले प्रश्न सोडवण्याचा उंडाळकरांचा होत आहे. पृथ्वीराज बाबांना धक्का म्हणायचा. हा कुणाला धक्का नसतो बाबा. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असतो. पृथ्वीराज बाबांनी पण एकेकाळी त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेरणा काकू चव्हाण यांनी पण त्या काळामध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. महत्त्वाची पदं भूषवलेली आपण सगळ्यांनी बघितलं. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पण सेंट्रलमध्ये पृथ्वीराज बाबांनी काम केलं, PM ऑफिसला काम केलं, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 4 वर्ष काम केलं. त्यांना पण त्या ठिकाणी संधी मिळाली. आता जसं जसं चक्र फिरत असतं तसं काळानुरूप नवे कार्यकर्ते पण पुढे यायचा प्रयत्न करत असतात. वडीलधारी जुने कार्यकर्ते थोडेसे बाजूला होण्याचा प्रयत्न करत असतात. जर ते नाही बाजूला झाले तर मतदार त्याबद्दलचा निर्णय देत असतात. ही एक प्रक्रिया सातत्याने चालू असते आणि ती आत्ता चालू आहे. आणि त्याच्यामध्ये खरं तर विलास काकांच्या बरोबर आम्ही पण काम केलेलं आहे. त्यांचे आजोबा थोर स्वातंत्र्य सेनानी होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं त्या घराण्यात मुळातच राजकीय वारसा उदय सिंगांची ते मला वाटतं 3री पिढी तसा विचार केला तर. त्याच्यामुळं साधारण त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, आम्हाला ज्या पद्धतीनं काम करावं असं वाटतं त्याच विचार त्यांचा पण आहे. त्याच्यामुळे आमची थोडंसं हे वेव जुळल्या आणि त्याच्यातनं आम्ही निर्णय घेतला की आपण एकत्र काम करू. मी 100 वेळा महाराष्ट्राला सांगितलं की मी कामाचा माणूस आहे. जेवढं काही सकारात्मक लोकांच्या भल्याचं काम करता येईल तेवढं काम करण्याच्या करता मी माझा जास्तीत जास्त वेळ सकाळपासून रात्री उशिरापर्यंत देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. आणि मला काम करायला आवडतं. लोकांनी, लाडक्या बहिणींनी आम्हाला प्रचंड पाठबळ दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काम करत राहणार. लोकांचे प्रश्न जितके काही मार्गी लावता येतील ते मार्गी लावण्याचा मनापासूनचा प्रयत्न. सर, एकनाथ शिंदे साहेब आता सध्या दरेगावात आहेत, काय नाराजीतून आलेत की काय? अरे मला इथं विचारण्यापेक्षा तिथं जा आणि तिथं विचारणं त्यांना.
मला काय हे अजिबात खोटं आहे. मी एकनाथराव शिंदे साहेब आणि आपले देवेंद्रजी आणि सेंट्रलचे मिनिस्टर हवाई उड्डाण मंत्री नायडू साहेब आणि राज्यमंत्री मोहोळ साहेब आम्ही सगळे 5 लोक अमरावतीच्या विमानतळाला डोमेस्टिक फ्लाईट सुरू केली त्यावेळेस तिथं होतो. आम्ही जाताना एकत्रच गेलो. येताना एकनाथराव म्हणले की मी मुंबईला चाललो. मी त्यांना म्हणलं मी पण तुमच्याबरोबर येतो. मुंबईपर्यंत मलाही यायचं होतं. मी त्यांच्याबरोबर विमानात आलो. त्यावेळेस ते म्हणाले आता मी 3 दिवस माझ्या गावी जाणार आहे. त्यांना शेती करायला गावातलं जे वातावरण आहे त्यांचं एक स्वप्न आहे की नवं महाबळेश्वर वसवायचं. मागं पण तुम्हाला आठवत असेल नवी परंतु त्यावेळेस वेगवेगळ्या पर्यावरणाच्या वगैरे असे बरेचसे काही प्रश्न निर्माण झाले होते. आता तिथं त्यांना नवं महाबळेश्वर बसवायचं आहे. त्यांनी शेती पण मध्ये लक्ष घातलेलं आहे आणि त्यांना गावाकडं आल्यानंतर प्रत्येकाला आपल्या गावाकडं आल्यानंतर एक जरा समाधान वाटत असतं. तशा पद्धतीनं त्यांना वाटतं आणि ते मुद्दाम नाहीतरी शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस सुट्ट्या होत्या का नव्हत्या. मंत्रालयात तसं काम नव्हतं. त्यामुळं आपल्या ज्या गावात आपल्या वडिलांनी आपल्या वंशजांनी शेतीवाडी केली आपलं मूळ तिथं गाव आहे या गावामध्ये येऊन काही त्यांना शांतपणे काही गोष्टीचा विचार करता येतो. काही महत्त्वाच्या लोकांना जर तिथं बोलून त्यांना चर्चा करायची असेल पक्षवाढीच्या संदर्भात असतील राज्याचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात असतील किंवा आणखीन काही त्यांच्या मनात जे काही असेल त्याबद्दलची चर्चा करता येते. म्हणून त्या सांगतानाच मी 3 दिवस तिकडे चाललेलो आहे असं सांगून आलेले आहे. सातारा जिल्ह्याला आतापर्यंत 4 मंत्रिपद इतिहासात मिळाले. AI टेक्नॉलॉजीच्या बद्दल तुम्ही सांगितली माहिती. आता रिसेंटच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात एक क्लिप व्हायरल झाली नाशिकला ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीने किंवा युतीवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. एकनाथ शिंदेच्या बंडावर टीका केलेली आहे. मी ऐकाय ना तुम्हाला एक माहिती का हे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता AI शॉर्ट फॉर्म ह्याचा वापर झाल्यानंतर ह्या गोष्टी येणारच आहेत. त्याचा मी आत्ताच भाषणात उल्लेख केला. परंतु जनतेला माहिती ना की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब कधी आपल्यातनं निघून गेले. आता ही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हे सगळेच वेगवेगळ्या पद्धतीनं त्या मग कितीतरी जण वेगळ्या राजकीय काही पक्षात गेले की मागचे काही बोलणं त्यांचं ते ज्यावेळेस कुठल्या पक्षात होते त्यावेळेस त्यांनी कुणावर टीका केलेली असते ते दाखवत बसतात. पण लोकांना माहिती की त्यावेळेस ते त्यांची विचारधारा वेगळी होती त्यांचा पक्ष वेगळा होता त्यांचा नेता वेगळा होता त्यांची भूमिका वेगळी होती. त्यावेळेस त्यांनी आजच्या घडीला ती व्यक्ती काय करते त्याला महत्त्व आहे. ते म्हणले नालायक वृत्ती आहे अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरून शिवसैनिकांचा अवमान करणे. एकनाथ शिंदे प्रत्येकाला आपापलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तर त्यांचं मत तसं असं आहे त्यांनी ते व्यक्त केलं. धन्यवाद. मुझे कुछ भी ज़्यादा पता नहीं है. जिस विषय के बारे में मुझे ज़्यादा जानकारी नहीं रहती उसके बारे में मैं जानकारी लूँगा और फिर मुझे जो भी कहना है वो कह दूँगा. दादा